मुंबई उपनगरातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊयात। मुंबईमध्ये पाहिजे तसा पाऊस सुरू झाला नसल्यामुळे पाणी पुरवठ्याची गंभीर समस्या निर्माण। 7 धरणांमध्ये फक्त 8% पाणीसाठा उपलब्ध, त्यामुळे पाऊस अजून लांबल्यास मुंबईमध्ये कृत्रिम पाऊस किंवा इतर उपाय केले जातील, अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी माहिती दिली आहे। नवी मुंबई मेट्रो विस्ताराची धुरा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडे। राज्य शासनाचा निर्णय। नवी मुंबई मेट्रो विस्तार प्रकल्पाचा सविस्तर आराखडा सिडको महामंडळाकडून तयार, मात्र अंमलबजावणीची जबाबदारी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडे। बेस्ट कर्मचाऱ्यांनी मागण्या मान्य झाल्यानंतर संप मागे घेतला असला तरी सोमवारी केवळ 67% बस सेवा सुरू। चालक वाहकांची कमी उपस्थिती असल्यानं बेस्टचा संपूर्ण ताफा मुंबईकरांच्या सेवेमध्ये उतरू शकला नाही। मुंबई सेंट्रल टर्मिनसवरील खंडणी आणि मारहाण प्रकरणातील 3 बडतर्फ रेल्वे पोलिसांना जामीन मंजूर। मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर। या प्रकरणामध्ये सरकारी पक्षानं पुराव्यांमध्ये फेरफार होण्याची शक्यता व्यक्त करत जामीन अर्जाला विरोध केला होता। द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईच्या निवडणुकीला पुन्हा मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान। मतदार यादीतून सदस्यांना वगळल्याचा आरोप करत दाखल याचिकेवर न्यायालयाकडून दुरुस्तीची परवानगी दे। सुनावणी आठवडाभरासाठी तहकूब। 4 जुलैला निवडणूक होणार। डोंबिवलीमधील एका ज्येष्ठ व्यक्तीला 26 लाखांचा गंडा घातल्याची घटना। कंपनीमध्ये ऑनलाईन गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळण्याच्या भूलथापा देत वृद्धाला फसवलं। डोंबिवली पोलीस ठाण्यामध्ये एका महिलेसह 4 विरोधात गुन्हा दाखल। फिनटेक कंपनी क्रेडचे संस्थापक कुणाल शहा यांची व्हॉट्सअपच्या ग्लोबल हेडपदी नियुक्ती। मेटाकडून घोषणा। ते मावळते प्रमुख विल कॅथकार्ट यांची जागा घेणार। दहिसर पश्चिमेमध्ये वेबसाईटवरून घरकामासाठी नेमलेल्या मोलकरणीकडून अवघ्या 2 दिवसांमध्ये घरामध्ये चोरी। 24,800 रुपयांची रोकड लंपास केल्याचा प्रकार। या प्रकरणी MHB कॉलनी पोलिसांकडून आरोपी महिलेविरोधात गुन्हा दाखल। पुणे पालिकेमध्ये 2021 मध्ये समाविष्ट गावांच्या विकास आराखड्याला मान्यता। पालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये आराखड्याला मान्यता। समाविष्ट गावांसाठी पालिकेमध्ये एक विशेष विभाग स्थापन। पुणे शहरातील BRT आता बंद होणार। नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी BRT काढून टाकण्याची सूचना। स्वारगेट ते कात्रज या मार्गावरील BRT काढणार। पुण्याच्या मुळशी तालुक्यामध्ये चांदे ते आळंदी देवाची या नव्या PMPML इलेक्ट्रिक बस सेवेचं उद्घाटन। या सेवेमुळे भाविकांसह विद्यार्थी, नोकरदार आणि नागरिकांना थेट आळंदीपर्यंतचा प्रवास अधिक सुलभ होणार। औद्योगिक नगरी चाकणमधील ST बसस्थानक परिसरात कचऱ्याचं साम्राज्य। भाजी मंडईमुळे बसच्या वाहतुकीला सुद्धा अडथळे निर्माण। प्रवाशांकडून मोठ्या मनस्तापाचा सामना। पुण्यामध्ये संत ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारीला सुरुवात। भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर परिसरामध्ये वारकऱ्यांसाठी प्रशस्त विसावा उभारण्यासाठी महापालिकेकडून अतिक्रमण हटवून काम सुरू। पुणे जिल्ह्यातून जाणाऱ्या पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना ग्रामविकास निधी मंजूर। 3,32,00,000 रुपयांचा निधी सुपूर्द। स्थानिक सोयीसुविधा करण्यासाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। पुणे विद्यापीठाची मागील वर्षी NIRF रँकिंगमध्ये घसरण। नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या QS रँकिंगमध्येही विद्यापीठाची मोठी घसरण। विद्यापीठाचं QS रँकिंग 566 वरून 791 ते 800च्या दरम्यान खाली गडगडलं। पुण्यामध्ये मान्सूनचं आगमन झालंय, मात्र अजूनही पावसाची पुणेकरांना प्रतीक्षा। पुण्यामध्ये 2 दिवस वातावरण ढगाळ राहणार। पुढील 2 दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता। पुण्याच्या बोरमध्ये अवैध खैर लाकडांची वाहतूक करणाऱ्या वाहनावर वन विभागाची कारवाई। कारवाईमध्ये 4 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त। या प्रकरणी वाहन चालकांच्या विरोधात वन कायद्यानुसार गुन्हा दाखल। भंडाऱ्यामध्ये धान भरडाईमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप। 40 राईस मिल्सनं लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार। कागदोपत्री धान भरडाई दाखवून पैसा लाटल्याचा आरोप। आरोपींवर कारवाई करण्याची पणन महामंडळाची सरकारकडे मागणी। नागपुरात नाल्यांमध्ये कचरा फेकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार। नागपूर पालिकेचे आयुक्त डॉ. विपिन इटनकर यांचे निर्देश। नाल्यामध्ये कचरा टाकून पूरस्थिती निर्माण करणाऱ्यांवर कारवाई होणार। नाशिकच्या इगतपुरी नगरपालिकेचा नागरिकांच्या जीवाशी खेळ। शहराला पाणीपुरवठा करणारे फिल्टर हाऊस मोजतोय शेवटची घटका। फिल्टर हाऊसमधील पाणी फिल्टर करणाऱ्या मशीन पूर्णपणे गंजल्या। वाशिम जिल्ह्यामध्ये नाफेडमार्फत शासकीय हमीभावानं ज्वारी खरेदीला चांगला प्रतिसाद। शेतकऱ्यांच्या ज्वारीला प्रति क्विंटल 3,699 रुपये दर। शेतकऱ्यांकडून 44,068 क्विंटल ज्वारीची खरेदी। 16,30,85,000 रुपयांहून अधिक रक्कम देण्यात आली। PM किसान सन्मान निधीचा पुढील हप्ता मिळवण्यासाठी 30 जूनपर्यंत eKYC अनिवार्य। मात्र फेस ॲप आणि संकेतस्थळ वारंवार बंद पडत असल्यानं शेतकरी अडचणीत। शेतकरी पुढील हप्त्यापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त। नंदुरबार LCB कडून
गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये दुचाकी चोरी करणाऱ्या तिघांना अटक. आरोपींकडून 7.5 लाख रुपये किमतीच्या 21 दुचाकी जप्त. महत्त्वाची बातमी.